नमस्कार. ओशो एक असं नाव जे गूढ आहे, वादग्रस्त आहे आणि तितकंच आकर्षकही आहे. त्यांना समजून घेणं म्हणजे जणू एखादं कोडं उलगडण्यासारखं आहे. चला तर मग उलगडूया हे कोडं आणि त्यांच्या विचारांच्या जगात जरा खोलवर शिरूया. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की एकाच व्यक्तीबद्दल इतके वेगवेगळे, इतके टोकाचे विचार कसे असू शकतात. पण हेच तर ओशोंच्या व्यक्तिमत्वाचं रहस्य आहे. त्यांची ओळख एकाच वेळी अनेक रूपांमध्ये विभागलेली दिसते, जी लोकांना गोंधळात टाकते. आणि हाच त्यांच्या प्रतिमेतला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. बघा ना, एकीकडे ते आत्मज्ञानाचा मार्ग दाखवणारे गुरु आहेत आणि दुसरीकडे प्रचंड ऐश्वाराम, ज्यात चक्क 93 रोल्स रॉईस गाड्या आहेत. आध्यात्मिक शिकवण आणि 93 रोल्स रॉईस, हे गणित कसं जुळवायचं? तर ओशोंना खरंच समजून घ्यायचं असेल ना, तर त्यांच्या या बाह्य प्रतिमेच्या आणि चरित्राच्या पलीकडे जावं लागेल. थेट त्यांच्या मूळ तत्वज्ञानात शिरावं लागेल. कारण त्यांच्या मते खरी ओळख या बाहेरच्या गोष्टींमध्ये कधीच नसते. खुद्द ओशोंनीच स्वतःचं चरित्र लिहिण्यास नकार दिला होता. त्यांच्यासाठी जन्म, ठिकाण, आयुष्यातल्या घटना ह्या सगळ्या अहंकाराच्या कथा होत्या. ते म्हणायचे, याचा आत्म्याच्या सत्याशी काहीही संबंध नाही. बरं, चरित्र महत्वाचं नाही, ठीक आहे. मग त्यांची श्रद्धा प्रणाली, म्हणजे ते लोकांना कोणती नवीन विचारसरणी शिकवत होते, त्यांचा विश्वास नक्की होता तरी कशावर? आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. आश्चर्य म्हणजे ओशोंची स्वतःची अशी कोणतीही श्रद्धा प्रणाली नव्हतीच. उलट त्यांचं काम होतं लोकांच्या मनात लहानपणापासून जे काही भरले ना, त्या सगळ्या श्रद्धा प्रणालीनं नष्ट करणं, मग त्या धार्मिक असोत की राजकीय. म्हणजे बघा, त्यांचं ध्येय काहीतरी नवीन शिकवणं नव्हतंच. उलट जे काही डोक्यात आधीपासून भरलेलं आहे ते पुसून टाकणं होतं. समाजाकडून मिळालेल्या विचारांमधून लोकांना जणू काही प्रोग्राम करायचं आणि कोणतीही नवीन विचारसरणी न लागता त्यांना त्यांच्या मूळ निष्पाप अवस्थेत परत आणायचं. मग श्रद्धा प्रणाली नाही तर त्यांच्या शिकवणीचा केंद्रबिंदू काय? तर उत्तर एकाच शब्दात आहे: अहंकार. त्यांच्या मते माणसाच्या सगळ्या दुःखांचं, सगळ्या समस्यांचं मूळ फक्त आणि फक्त अहंकार आहे. आता अहंकार म्हणजे काय? ओशोंची व्याख्या खूपच वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात, जेव्हा आतून आपल्याला वाटतं की मी काहीच नाही, तेव्हा बाहेरून मी काहीतरी खास आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न सुरू होतो ना, तो प्रयत्न म्हणजेच अहंकार. यासाठी त्यांची एक छोटीशी गोष्ट आहे, जी अहंकाराचा स्वभाव अगदी सहजपणे समजावून सांगते. एका साधूची आणि उंदराची गोष्ट. एक साधू एका उंदराला वाचवण्यासाठी त्याला मांजर बनवतो. मग त्या मांजराला चित्ता आणि चित्त्याला थेट सिंह बनवतो. पण तो सिंह इतका शक्तिशाली होतो की त्याचा अहंकार वाढतो आणि तो शेवटी त्या साधूवरच हल्ला करतो. आपलेही तसंच होतं. आपण आपल्या अहंकाराला खत पाणी घालतो आणि एक दिवस तोच आपल्यावर भारी पडतो. आणि ही फक्त गोष्ट नाहीये. इतिहासात आणि आजच्या जगातही आपल्याला अशी अनेक उदाहरणं दिसतात. बघा ना, नेपोलियनने अक्षरशः जग जिंकलं, पण त्याला स्वतःच्या उंचीची चिंता होती. डोनाल्ड ट्रम्प 2दा राष्ट्राध्यक्ष झाले तरी नोबेल पारितोषिक मिळालं नाही याचं त्यांना दुःख होतं. कारण काय? तर अहंकार. तो नेहमी तुलना करतो आणि तुलनेला तर कधीच अंत नसतो. ठीक आहे, समस्या तर कळली, अहंकार. पण मग यावर ओशोंनी उपाय काय सांगितला? यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? आणि त्यांचा उपाय खूपच सोपा आहे, पण करायला तितकाच कठीण. ते म्हणतात, अहंकाराशी लढा देऊ नका, त्याला दाबू नका, कारण त्याने तो अजूनच वाढेल. उलट फक्त त्याचे साक्षी बना, त्याला शांतपणे बघा. जसजशी आपली जागरूकता वाढेल ना, तसतसा तो आपोआप गळून पडेल, अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे. आणि इथेच खरा संघर्ष सुरू होतो, वैयक्तिक शहाणपण आणि सामाजिक अपेक्षांमधला. समाज आपल्याकडून काय मागतो? कार्यक्षमता, एफिशियन्सी, जी खरं तर मशीनची क्वालिटी आहे. आणि यामुळे आपलं आयुष्य अगदी यांत्रिक बनून जातं. पण खरं स्वातंत्र्य कशात आहे? जागरूकतेत, जो माणसाचा मूळ गुण आहे. ओशोंचे हे विचार ऐकल्यावर आजच्या जगाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहते नाही का? कॉर्पोरेट नोकऱ्या, जिथे आपण आपल्या क्रिएटिव्हिटीपासून दूर जातो, आपलं मन हॅक करण्यासाठी डिझाईन केलेले सोशल मीडिया ॲप्स आणि सोशल मीडियावर इतरांना दाखवण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी सतत काहीतरी खरेदी करण्याची ती गरज, हे सगळं त्याच यांत्रिक जीवनाचा भाग आहे, जे आपल्याला जागरूकतेपासून दूर नेत आहे. चला, आता मूळ प्रश्नाकडे परत येऊया. जर त्यांचे विचार इतके स्पष्ट आणि थेट होते, तर मग ते इतके वादग्रस्त का ठरले? त्यांच्याभोवती इतकं वादळ का उठलं? याचं उत्तर कदाचित त्यांच्याच एका विचारात दडलेलं आहे. ओशो म्हणायचे, कोणत्याही समाजाला तुम्ही शहाणे व्हावे असं वाटत नाही. हे सर्व समाजांच्या गुंतवणुकीच्या विरोधात आहे. कारण जर लोक शहाणे झाले तर त्यांचं शोषण करता येणार नाही. किती मोठा विचार आहे हा!
म्हणजेच त्यांच्या विचारांनी थेट सामाजिक नियंत्रणाच्या मूळ पायावरच घाव घातला. श्रद्धा, महत्वाकांक्षा आणि तुलना ह्याच 3 गोष्टींवर तर अख्खा समाज उभा असतो आणि लोकांना नियंत्रित करत असतो. तर मग शेवटी आपण ओशोंना काय म्हणायचं? एक रहस्यवादी, एक बंडखोर, की फक्त एक आरसा? एक असा आरसा जो मानवतेला तिचाच खरा चेहरा, तिचाच समस्या आणि तिचाच अहंकार दाखवत होता. आणि कदाचित स्वतःचा खरा चेहरा बघायला कुणालाच आवडत नाही, म्हणूनच ते अनेकांना धोकादायक वाटले असावेत. याचा निर्णय आता प्रत्येकाने स्वतःच घ्यायचा आहे.